मैदा आणि साखर न वापरता गव्हाच्या पिठामध्ये गूळ घालून ही अशी मस्त कुरकुरीत तरी देखील खारीसारखी खुसखुशीत कडाकणी कशी बनवायची हे आज बघणार आहोत. नमस्कार, मी तृप्तीज किचन कट्टा आपल्या रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. आता या गव्हाच्या गूळ घालून केलेल्या कडाकण्या कधी चिवटच होतात तर कधी खूप जास्त कडकच होतात. तर असं होऊ नये यासाठी मी खूप साऱ्या टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. गव्हाच्या कडाकण्या अगदी परफेक्ट खुसखुशीत बनवणं खरंच खूप सोपं आहे. फक्त साहित्यांचं जरा प्रमाण आहे ना, ते जर तुमचं अगदी परफेक्ट असेल तर मात्र या कडाकण्या अजिबात फसत नाहीत. तर इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय. गव्हाचं पीठ घेत असताना हे चाळूनच घ्यायचंय. तर इथे मी बरोबर 2 वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलंय. तुम्ही एखाद्या वाटीचा अंदाज इथे ठेवू शकता. आता त्याच वाटीने बरोबर मी इथं पाव वाटी भरून बेसन पीठ घ्यायचं आहे. तर हे बेसन पीठ सुद्धा आपल्याला चाळूनच यामध्ये घालायचं आहे. आणि पोह्याच्या चमच्याने बरोबर 2 चमचे भरून इथे मी बारीक रवा घातला आहे. इथे बारीकच रवा घालायचा आहे, अजिबात जाड रवा इथे आपल्याला घ्यायचा नाही. तर हे साहित्यांचं अगदी अचूक असं माप मी आज तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. 2 वाटी जर गव्हाचं पीठ घेतलं असेल त्याला बरोबर पाव वाटी भरून बेसन घ्यायचं आहे आणि 2 चमचे भरून इथं बारीक रवा घालायचा आहे. म्हणजे या कडाकण्या कुरकुरीत सुद्धा होतील आणि सोबतच मस्त खारीसारख्या खुसखुशीत सुद्धा तयार होतील. आता यामध्ये फक्त 2 चिमूट मीठ घालायचं आहे आणि घातलेलं हे सगळं साहित्य चांगलं एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे सगळं साहित्य चांगलं एकजीव मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला मोहन घालायचं आहे. पण मोहन घालताना सुद्धा 2 गोष्टींकडे अगदी कटाक्षाने लक्ष द्यायचं आहे. एक म्हणजे मोहन खूप जास्त आपल्याला यामध्ये घालायचं नाही. तर इथे मी पळीभर तेल घेतलेलं आहे. हे तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे. तर इथे कडकडीत तेलाचं मोहन आपल्याला यामध्ये घालायचं आहे. इथे थंड मोहन यामध्ये घालायचं नाही. जर तुम्ही थंड तेल यामध्ये घालाल किंवा जास्त प्रमाणामध्ये तेल यामध्ये घातलात ना, तर मग कडाकण्या खूप जास्त तेल शोषून घेतात आणि मग या भरपूर तेलकट होतात. तर असं होऊ नये यासाठी अगदी कमी मोहन यामध्ये घालायचं आहे आणि हे कडकडीत तापलेलं असावं. आता हे मोहन या पिठांना अगदी व्यवस्थित लागायला हवं यासाठी हाताने अशा पद्धतीने चोळून घ्यायचं आहे. म्हणजे एकजीव एकसारखं असं हे मोहन सगळीकडे लागलं जातं आणि या कडाकण्यासुद्धा या मोहनामुळे खुसखुशीत तयार होतात. तर ही जी स्टेप आहे ते कमीत कमी आपल्याला एक 3 ते 4 मिनिटांसाठी करून घ्यायची आहे. मोहन इथे पिठाला व्यवस्थित लावून झालं. आता गुळाचं पाणी तयार करून घेऊया. तर 2 वाटी पिठासाठी बरोबर अर्धी वाटी भरून आपल्याला गूळ घ्यायचा. तर हा अर्धी वाटी गूळ गोडीला अगदी परफेक्ट आहे. इथे जास्त जरी तुम्ही गूळ वापरलात ना तरीसुद्धा मग कडाकण्या जास्त कडक होण्याची शक्यता असते. आता जितका गूळ आहे तितकंच पाणी मी यामध्ये घातलं आहे. आत्ता खूप जास्त पाण्याचा मी इथे वापर करणार नाही. गूळ फक्त विरघळला जाईल इतपतच पाणी मी यामध्ये घातलेलं आहे. यासाठी गूळ अगदी बारीक चिरून घ्यायचा किंवा मग किसून घेतलात ना तुम्ही तरी अगदी पटकन विरघळला जाईल. इथे गूळ चांगला विरघळला गेलेला आहे. आता पीठ मळायला घेऊयात. पण याआधी एक अर्धा चमचा इथे मी इलायचीची पावडर घातली आहे. आता ही इलायचीची पावडर या पिठामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आणि आता यामध्ये तयार केलेलं गुळाचं पाणी घालायचं आहे. तर इथे गुळाचं पाणी नेहमी गाळून घालायचं, कारण गुळामध्ये थोडाफार कचरा असतो किंवा गुळाचे सुद्धा असे बारीक खडे असतात. तर हे डायरेक्ट यामध्ये जाऊ नये यासाठी आपल्याला हे गाळूनच घ्यायचं आहे. आता याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे. घातलेलं हे गुळाचं पाणी पुरेसं नाही आहे यासाठी आपल्याला एक्स्ट्रा वरून पाणी घालण्याची गरज पडते. तर इथे आपल्याला पुरीसारखा थोडासा घट्टसर असा गोळा इथे मळून घ्यायचा आहे. तर इथे आणखीन एक वाटीभर यामध्ये पाणी मी घातलं आणि आता तुम्ही इथे बघू शकता हलकासा घट्टसर असा हा गोळा झालेला आहे. आता यानंतर तुम्ही हे पीठ भिजत नाही घातलं तरीसुद्धा चालू शकतं. वेळ असेल तर एक 10 ते 15 मिनिटासाठी भिजत ठेवा. पण नसेल वेळ तर लगेचच तुम्ही बनवायला घेतलात तरीसुद्धा चालू शकतो. आता या पिठाचे 4 ते 5 गोळे तयार करून ठेवूयात, म्हणजे पटपट आपल्याला लाटून घेता येतील. आता हा उंडा लाटून घेण्याआधी थोडासा तो मळून घ्यायचा, म्हणजे हलकासा तो मऊसर होतो. आणि यानंतर तुम्हाला जर गरज पडली तर अगदी थोडंसं याला तेल लावून घ्यायचं आहे आणि मग लाटून घ्या. शक्यतो या उंड्याला पिठी लावून मग लाटून न घेता थोडंसं तेल लावून जरी तुम्ही लाटून घेतलं तरीसुद्धा चालू शकतं. आता जितपत तुम्हाला शक्य होईल तितपत हे पातळ असं लाटून घ्यायचं आहे. आता एकदा हा उंडा लाटून झाला की जसं तुम्हाला एकसारखी साईज हवी असेल तर एखाद्या डब्याच्या साह्याने हे कट करून घ्यायचं, म्हणजे सगळ्या कडाकण्या एकसारख्या दिसतात. कट करून घेतल्यानंतर जर तुम्हाला असं वाटलं की याच्या कडा ज्या आहेत त्या थोड्याशा जाड वाटतात तर इथे तुम्ही पुन्हा एकदा लाटून घेतलं तरीसुद्धा चालू शकतं. तर तुम्ही इथे बघू शकता मस्त पातळ अशी इथं कडाकणी लाटून झालेली आहे. तर एकाच वेळेस तुम्ही 5-6 कडाकण्या लाटून घेतल्यात आणि मग तळून घेतल्यात तरीसुद्धा चालू शकतं. या कडाकण्या अजिबात एकमेकांना चिकटत नाही. आता मी ज्या भागात राहते त्या साईडला अशा गोल कडाकण्या शक्यतो खूप कमी ठिकाणी केल्या जातात.
तर इथे ना माझी आई अशी मस्त यावरती डिझाईन करते. तर अशी पातळ अशी कडाकणी लाटून घेतली की यानंतर याला असे होल केले जातात. एखादा मध्ये केला जातो किंवा मग असे 4 होल केले जातात. यामुळे काय होतं की ही पुरीसारखी अजिबात टम्म फुगत नाही आणि दिसायलासुद्धा अगदी मस्त दिसते. आता नुसतेच यावरती होल न करता असे साईडला याला मस्त चिमट्या दिल्या जातात, म्हणजे अगदी हे सूर्यफुलासारखं दिसतं. आणि जेव्हा आपण या कडाकण्यांची माळ ओवून घेतो ना, तर यावेळेससुद्धा अगदी व्यवस्थित अशी या होलमधून ओवून घेता येते आणि हे दिसायलासुद्धा अगदी सुरेख दिसतात. मी तर माझ्या आईसारखी कडाकणी बनवण्याचा प्रयत्न केला आहे, पण माहीत नाही कितपत मला हे जमलेलं आहे. जेव्हा ती हा व्हिडिओ पाहील तेव्हा नक्की मला कॉल करून सांगेल जमलं आहे की नाही. तुमच्याकडे कुठल्या पद्धतीच्या कडाकण्या बनवल्या जातात, अशी डिझाईन बनवली जाते का? किंवा मग बऱ्याच ठिकाणी या पिठापासूनच देवीचा साजसुद्धा बनवला जातो. कंगवा, बेनी, फणी असं बरंच काही काही बनवलं जातं. तर तुमच्याकडे कुठली पद्धत आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इथे एक कडाकणी माझी तयार झालेली आहे. तर अशा 4-5 कडाकण्या मी इथं लाटून घेतलेल्या आहेत. आता या आपण तळून घेऊयात. कडाकण्या तळण्यासाठी इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल खूप आपल्याला कडकडीत गरम करून नाही घ्यायचं, मध्यम आचेवरती हे मध्यम गरम असायला हवं. एक पिठाचा गोळा घातल्यानंतर तो हलकासा बुडबुडी आल्यानंतरच वरती यायला हवा. तेल इथे परफेक्ट तापलेलं आहे. आता यामध्ये एक कडाकणी सोडूयात. कडाकणी कडक होण्यासाठी कधीही लो फ्लेमवरती नाही तळायची. ही नेहमी मीडियम टू हाय फ्लेमवरतीच तळायची, म्हणजे व्यवस्थित तळली जाते. अगदीच खूप जास्त कडकसुद्धा होत नाही आणि पटकन याला रंगसुद्धा येत नाही. ही कडाकणी उलटपलट करत दोन्ही साईडनी एकसारख्या रंगावरती तळून घ्यायची. आता जरी काही कडाकण्या इथे हलक्याशा फुलल्या गेल्या ना, तरीसुद्धा थोड्या वेळाने त्या मस्त खुसखुशीत तयार होतात. अजिबात या मऊ पडत नाही. जर तुम्ही या कडाकण्या खूप जास्त जाड लाटून घेतल्या तर मात्र या कडाकण्या मऊ पडण्याची शक्यता असते. पण अशा जर पातळ तुम्ही एकसारख्या अशा लाटून घेतल्या असतील तर मात्र मऊ पडण्याच्या अजिबातच चान्सेस नसतात. तर इथे एक मस्त खुसखुशीत अशी कडाकणी आपली तयार झालेली आहे. काढून घेऊयात. आता याच पद्धतीने मीडियम टू हाय फ्लेमवरती सगळ्या कडाकण्या इथे मी तळून घेते. कडाकणीमध्ये नुसतीच गोल पुरी करण्यापेक्षा अशी थोडीशी डिझाईन केली ना, तर मग तळल्यानंतर या कडाकण्या दिसायलासुद्धा अगदी सुरेख दिसतात, मस्त सूर्यफुलासारख्या दिसत आहेत आणि मग या कडाकण्यासुद्धा मुलं अगदी आवडीने खातात. एकदम सगळ्या कडाकण्या लाटून घ्या आणि मग तुम्ही तळून घेतल्या तरीसुद्धा चालू शकतं, किंवा मग अशा पद्धतीने एका साईडला लाटत राहायचं आणि एका साईडला ही कडाकणी तळून घ्यायची. तर एवढ्या पिठामध्ये एक 20 ते 25 कडाकण्या तयार होतात. या कडाकण्या चांगल्या थंड झाल्या की हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्यायच्या, म्हणजे आहे अशा मस्त खुसखुशीत राहतात. तर ही कडाकणी बघा किती खुसखुशीत झाली आहे, अजिबात ही कडक झालेली नाही आहे. लगेचच याचा भुगा तयार होतो आहे, म्हणजेच ही मस्त खुसखुशीत झालेली आहे. बऱ्याचदा गुळाची कडाकणी ही खूप कडक होते, तर माझ्या या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. तुमच्या कडाकण्या अशाच मस्त खुसखुशीत तयार होतील. आशा करते की आजची ही पारंपरिक रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त मस्त खात राहा.